नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण शिवणार आहोत 4 टक्स ब्लाऊज. तो आहे 36 छातीचा आणि ब्लाऊज पिसाला बघा अशी डिझाईन आली. काठ पदरची साडी होती. काठाला पण अशी डिझाईन आहे जे आपल्या दंडावर येईल आणि पिसाला गळा बघा अशा पद्धतीने आलाय. तर आपण काय करू, याची कटिंग नंतर करू. अगोदर आपण अस्तर कटिंग करू. तर सगळ्यात अगोदर आपण घेणार आहोत उंची. तर उंची घ्यायची आपल्याला 15 इंच, म्हणजे शिवून ब्लाऊज हा 14 इंचाचा बरोबर होऊन जातो. तर मी तुम्हाला जवळजवळ 36 छातीचे भरपूर ब्लाऊज कटिंग दाखवली. कमेंट करा. कमेंट केल्याच्या नंतर माझ्या लक्षात येईल तुम्हाला फिटिंगला ब्लाऊज कशा पद्धतीने बसतोय. तर एक लाईन आखून घेतली. एक लाईन आखून घेतली. तर 5.5 इंचावर आपल्याला एक पॉइंट द्यायचा. 5.5 इंच घेतल्याच्या नंतर आपल्याला मोंड्यासाठी पण 5.5 इंच घ्यायचं आहे. आता घडी टाकायची आपल्याला 9 इंच. 9 मध्ये आपण 2 इंच मिक्स करू जे आपल्या शिलाई मार्जिन असणार. आता 1.5 इंचावर आपण एक पॉइंट देऊ आणि 1 इंचावर आपण एक पॉइंट देऊ. अशा पद्धतीने आखून घेऊ. आता गळा आपल्याला घ्यायचा आहे 2.25 इंचाचा. 2.25 इंचाचा गळा घेतल्याच्या नंतर आपण पाठीमागचा गळा आता कट करणार नाही, कारण तुम्ही तर ब्लाऊज पिसाला पाहिलेलंच आहे का त्याला डिझाईन आहे. तर मी असाच अंदाजे एक गळा टाकते. तर काय करायचं आहे आपल्याला, जेवढं आपलं हे माप येतं 11 इंच, तर कमरेला आपण 10.5 इंचावर एक पॉइंट द्यायचा आणि आपल्याला आखून घ्यायचं आहे. आता आपण याची करूया कटिंग. आता याची कटिंग झाल्याच्या नंतर हे आपण बाजूला ठेवू आणि पुन्हा एकदा जी ओपन बाजू आहे ती माझ्याकडून केली आणि जी बंद बाजू आहे ती समोरच्या भागात ठेवली. तर हुकलूक पट्टीसाठी आपण बाहेर कपडा काढलाय थोडासा, जो तुम्ही बघू शकता. एकदा उरलेला कपडा आपण कट करून टाकू म्हणजे लक्षात येऊन जातं. अशा पद्धतीने आपण आखून घेतले अगोदर. आता हे कपडा आपण बाजूला करू. आता मला इथे थोडंसं दिसतंय का जे शोल्डर मी घेतले. आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, पुन्हा एकदा चेक करायचं आहे ह्या लाईनपासून 5.5 वर आहे का नाही. परफेक्ट असं बसतंय. 5.5 इंच गळा झालाय आपला 2.25 इंचाचा आणि समोरचा गळा झालाय आपला 6 इंचाचा. तर 6 इंचावर आपण एक लाईन आखून गोल आकार देऊ. आता आपल्याला काय करायचं आहे, उंचीमध्ये 1 इंच जास्त घ्यायचं आहे. 1 इंच जास्त घेऊ किंवा 1.25 इंच जास्त घेतलं तरी पण चालते, कारण आपला एक टक्स जातो आणि क्रॉस पट्टी आपल्याला वेगळी काढावी लागत नाही, कारण याच्यामध्येच आपली क्रॉस पट्टी निघून जाते. आता आपण काय करू, ह्या वरच्या लाईन पासून आपण 2.5 इंच क्रॉस पट्टीसाठी घेऊया. 2.5 इंच घेतले आणि इकडून आपल्याला 2 इंच घ्यायचे. 2 इंच आणि 2.5 इंच हे दोन्ही आपल्याला मिक्स करायचे आहे. थोडंसं मी आकार देऊन घेतलाय. आकार दिल्याच्या नंतर आपल्याला नॉर्मल बघा असं थोडंसं खाली येऊन थोडासा आकार द्यायचा आहे.
आता आपल्याला बघा अर्धा इंच इथं कपडा जातो दाबण्यामध्ये ज्यावेळेस आपण शिवतो आणि अर्धा इंच इथं जातो, त्याच्यासाठी आपण हे दोन्ही 1 इंच घेतलेले हे लक्षात ठेवा. कारण आपण पेपर कटिंग करताना आपण क्रॉस पट्टी वेगळी कटिंग करतो त्यावेळेस आपण 1 इंच जास्त घेतो, तर याच्यामध्ये जास्त फक्त याच्यावरच डायरेक्ट घ्यायचं आहे. आता आपण टक्स पॉइंट काढू. वरती आलोय आपण 1.5 इंच आणि 1 इंचाचा आपल्याला टक्स घ्यायचा आहे. खालच्या बाजूने पण आपण टक्स घेऊ. हा आकार आपल्याला लक्षात आला पाहिजे, हा अंदाज लक्षात आला पाहिजे का कशा पद्धतीने हा टक्स आला पाहिजे. सगळ्यात अगोदर मला मोंड्यासाठी आकार देऊन घ्यायचा आहे. अर्धा इंच जास्त आपण आतमधून आलोय आणि आपला चौथा टक्स असणार हा. तर अशा पद्धतीने आपले 4 टक्स ब्लाउजची कटिंग ही पूर्ण कंप्लीट अशी झाली. तर बघा किती व्यवस्थित अशी कटिंग झाली. तर आपण याची कटिंग करूया. आखून झाले, आता आपण याची कटिंग करू. अशा पद्धतीने जर 4 टक्स ब्लाउज जर आपण कटिंग केली तर कुठेही चपटा बसत नाही, एकदम फिनिशिंगला व्यवस्थित येतो आणि शोल्डर कुठेही अजिबात उतरत नाही, याची आपण काळजी घेतोय. आणि व्यवस्थित कटिंग झाली ही. तर आता बघा ह्या लाईन पासून मी जे बाहेर आले ते मी इथं कट करते, कारण मला जेवढं शिवण्यासाठी लागते मी तेवढंच घेतलंय, जास्त काही घेतलं नाही. अशा पद्धतीने ही 4 टक्स ब्लाउजची कटिंग झाली. आता आपण याची बाही कटिंग करू. तर कस्टमरची बाही आहे 6 इंच, तर आपण इथं 7 इंच घेऊ. एकसारखं आपण करून घेतले. नॉर्मल कमी पडते 6.5 पावणे 7, काही अडचण नाही. आपण मेन फॅब्रिकमध्ये ॲडजस्ट करून घेऊ. ही लाईन आपण कंप्लीट करू. 2.5 इंच मी खाली घेतले. दंड घेर आहे 6 इंच आणि 2 इंच मार्जिन ठेवते. आता आपल्याला लगेच बाहीची कटिंग करून घ्यायची. वरती कपडा काहीच उरला नाही, तर मी अशा पद्धतीने याची कटिंग करते, कारण आपल्याला याला जॉईंट द्यायचा आहे. मध्ये पण मी टच केले. आता आपल्याला मेन ब्लाउजवर आपण पुन्हा एकदा बाहीचं माप बघूया किती बसतंय. कस्टमरचे 6 इंचच आहे. पुन्हा एकदा आपण आता याची कटिंग करू. तर कशा पद्धतीने ज्यावेळेस आपल्याकडे डिझाईनचे ब्लाऊज येतात तर कशा पद्धतीने याची कटिंग झाली पाहिजे तर नीट लक्षात घ्या, कारण कित्येक वेळेला नवीन जे असतात त्यांना लक्षात येत नाही. तर जे फुलावर फुल आहे ते आपण एकदम परफेक्ट असं ठेवायचं आहे. हा व्हिडिओ एकदम फायदेशीर होणार, कुठेही मिस करू नका. कधी पण ब्लाऊज पीस टाकताना व्यवस्थित टाका, कारण कपडा मुडपला जातो. जो आपला मधला सेंटर आहे तो आपण एकदा ठेवून घेऊ. आता तुम्ही लक्षात घ्या, एवढं आपल्याला याच्यामध्ये कमी पडलेलं आहे, तर आपण थोडंसं जास्त घेऊ. अर्धा इंच मी जास्त घेतले. इथं आपण मधल्या पॉईंटला 1 पॉईंट दिला. आता इथं 1 पॉईंट देऊ. आपल्याला लक्षात आलं पाहिजे का किती इंच आपल्याला बाहेर ठेवायचे. तर 2 इंच आणि 2 पॉईंट आले. तर आपण इथं 2 इंच 2 पॉईंटपर्यंत आपण एक लक्षात घेऊ, कारण आपल्याला इथून अशी कटिंग करू आणि ज्यावेळेस आपल्याला आकार द्यायचा आहे त्यावेळेलाच आपण याची कटिंग करू बाहीची. तोपर्यंत आपण सरळच कट करू, कारण शिवताना आपण बरोबर कटिंग करू याची. तर कड्याचं मी कट करते. तर मी हा जॉईंट दिल्याच्या नंतर बाही पूर्ण स्टिच करून घेते. तर स्टिचिंग व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवणारच आहे, तर कंटिन्यू राहा.
आता गळ्याला पण आपण कशा पद्धतीने कटिंग केले पाहिजे तर बघूया। आता ज्या वेळेस आपण गळा धरतो तर हे दोन्ही बाजू सेम अशा पद्धतीने जॉईंट झाल्या पाहिजे ज्या वेळेस आपण घडी टाकतो। तर त्याच्यानंतरच आपल्याला गळा कटिंग करायचा आहे। तर आपल्याला ती खालची बाजू वरची बाजू लक्षात आली पाहिजे। आता आपण याच्यावर लगेच पाठीचा भाग टाकून घेऊ। थोडं मागं पुढं झालं तरी चालेल, फक्त गळा हा व्यवस्थित आला पाहिजे। अशा पद्धतीने याची कटिंग पूर्ण झाली। तर आपण बघणार आहोत आता समोरचा भाग आणि क्रॉस पट्टी। तर कापड भरपूर आहे, काही अडचण येणार नाही। तर इथं मी असं ठेवून घेतले, जिथं कापड पुरते व्यवस्थित अशा बाजूनेच आपल्याला ठेवायचं आहे। भरपूर याचे धागे निसटलेत। तर लगेच आपण क्रॉस पट्टी पण कट करून घेऊ। अशा पद्धतीने हा फ्रंट भाग पण आपला कट झालाय। आता आपले जवळजवळ कटिंग ही पूर्ण झाली। पुन्हा एकदा सांगते, माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्ते।